रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज पण खूप सुंदर लोकेशनला आपण फ्लॅट दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कारण सुंदर लोकेशन म्हणलं तर माझी वड्यालाच लोढाप्रिवा नावाचं साधारणतः 7 वर्ष जुनं असणारं एक कॉम्प्लेक्स आहे, जिथे 3च विंगचं एक कॉम्प्लेक्स आहे, जिथे 3 BHK 2 BHK असे फ्लॅट असतील. आणि जर तसं बघितलं तर स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या सुखसुविधा असणारं खरं हे प्रोजेक्ट असणार आहे. याचा जर मेंटेनन्सचा विचार केला तर 9,000 रुपये ह्या फ्लॅटचा मेंटेनन्स आहे. लोढाप्रिवा हे एक चांगल्या पद्धतीनं बनवलेलं किंवा मस्त असं लक्झरी टाईप हे खरं प्रोडक्ट असणार आहे. जर तुम्ही बघितलं ठाणा स्टेशनपासून 3.5 किलोमीटर अंतरावरती असणारं हे कॉम्प्लेक्स आहे. बाहेर जाताना बाकी हा साऊथ ईस्ट फ्लॅट असणार आहे, आतमध्ये जाताना नॉर्थ असेल. पण अशा ठिकाणी हा 2 BHKचा फ्लॅट आहे. जर तुम्ही पुढे बघितलं तर 2 फ्लॅट असतील. जर तुम्ही ह्या साईडला गेलं तर इथे पण 2 फ्लॅट आहेत, 1 आणि 2 अशा टोटल, आणि इकडे 3. 4 फ्लॅटमध्ये 3 लिफ्ट असणार आहे. त्याच्यामुळे जर तसं बघितलं तर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं नक्की असेल. घराच्या पुढं जर तुम्ही बघितलं अशा पद्धतीचं आहे. आतमध्ये आल्यानंतर मग मात्र तुमचा हॉल जो आहे तो खूप मोठा आहे, 810 कार्पेट असल्यामुळे तुम्हाला तो जाणवेल. ह्याचं जे मार्बल वगैरे लावलं आहे ते पण चांगल्या पद्धतीचं नक्की असणार आहे. क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खरं इकडं खिडकी पण दिली गेलेली असणार आहे. हॉलची साईज तुम्हाला जाणवेल की खरोखर खूप मोठी हॉलची साईज नक्की तुम्हाला मिळणार आहे. आणि इथे तुम्ही जर बघितलं तर ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनची बस म्हणा किंवा शेअर ॲटो म्हणा, त्या सगळ्या गोष्टी जवळ येतात. आणि जर तुम्ही पुढे आलात तर तुम्ही पुढे आल्यानंतर बघू शकता इथं एक अशी मोठी जागा वेगळी तुम्हाला मिळते. आणि नंतर इमिडिएटली इकडे जर आपण आलो तर इथं एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला चांगलं कॉमनवालं मस्त आणि चांगल्या पद्धतीचं खरं मिळतं. त्याच्यासोबत आपल्याला कार पार्किंग मिळणार आहे. जे मंडळी माझ्या एवढ्या लोकेशनला घर बघत असतील मला त्यांच्यासाठी एक चांगला पर्याय हा नक्की असू शकतो. पुढे आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली इथे एक चांगल्या पद्धतीचं मोठं बेडरूम असेल, जे खरं LG कंपनीचं एक AC, क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खिडकी. अधिक जर तुम्ही इथे बघितलं तर इथे तुम्हाला एक कपाट बनवण्यासाठी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची जागा उपलब्ध दिलेली असणार आहे. बेडरूमची साईज बाकी एक नंबर आहे, म्हणजे साईज खरोखर मोठी आहे. त्याच्यामुळे ते जाणवतं की बाबा हा बेडरूम मोठा नक्की असणार आहे. जर पुढे आपण आलो तर पुढे आल्यानंतर तर परत इथे तुम्हाला एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं खरं किचन असणार आहे. हे किचनमध्ये थोडंसं इथं आपल्याला काम करण्याची गरज लागणार आहे, अदरवाईज हे बाकी हे सगळं व्यवस्थित चांगल्या पद्धतीचं आहे. नंतर इकडे जर आपण आलो तिथं वॉशिंग मशीनसाठी चांगली जागा खरं दिली गेलेली असणार आहे. तुम्हाला इथे कपडे वाळवण्यासाठी आणि वॉशिंग मशीनचा पॉईंट इथं मिळेल. इथे तुम्हाला गॅसची पाईपलाईन पण ऑलरेडी आलेली असणार आहे. जस्ट याच्या अपोजिटला जर आपण आलो तर किचनच्या इथे खूप मोठं असं चांगलं स्टोर रूम आहे, जे तुम्ही तुमच्या डाळी डोळे सगळं ठेवू शकता. किंवा जर तुम्हाला मंदिर बनवायचं म्हणलं तुम्ही आतल्या आत मंदिर पण बनवू शकता. एवढी मोठी जागा इथं तुम्हाला उपलब्ध आहे किचनच्या आतमध्ये नक्की मिळणार आहे. पुढं आपण ज्यावेळेला जातो त्यावेळेला पुढे गेल्यानंतर हा तुमचा बेडरूम असणार आहे. बेडरूमला ज्यावेळेला आपण एंट्री करतो त्यावेळेला एवढी मोठी जागा तुम्हाला अशीच मोकळी ढाकळी पडलेली असणार आहे. इकडे आला तर तुम्हाला खूप मोठं कपाट लावता येईल, एवढी मोठी जागा परत इकडे उपलब्ध दिली गेलेली असणार आहे. आणि नंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर इथे मोठं चांगलं एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला दिले गेलेलं आहे, जे खरोखर खूप मोठं इकडनं पण मिळतं. अशा पद्धतीचा खरं हा लोढाप्रिवामध्ये असणारा 2 BHKचा फ्लॅट आहे. नंतर जर आपण इकडे आलो तर बेडरूम आहे. बेडरूमची साईज पण जर बघितली तर अफलातून साईज आहे, खूप मोठी साईज आहे. आणि इकडे तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खरं खिडकी असणार आहे. इकडनं बात की तुमचा व्ह्यू बघितला तर अप्रतिम व्ह्यू आहे, कारण इकडनं तुम्हाला स्विमिंग पूल म्हणा, क्लब हाऊस म्हणा, ह्या सगळा सुंदर आणि चांगला व्ह्यू तुम्हाला तुमच्या घरामधनं नक्की दिसतो. अगर बच्चे कंपनी खाली गेलं तर तुम्हाला इथून सगळं कोणतं आपलं पोरगं कुठं काय काय खेळते वगैरे ते सगळं बघायला नक्की मिळेल. ग्राउंड प्लस तशी 29 माळ्याची बिल्डिंग आहे, पण आपला हा लोअर फ्लोअरला असणारा 2 BHKचा फ्लॅट आहे. ह्याच्यात पण बेडरूमची साईज तुम्हाला जाणवेल की याची पण बेडरूमची साईज खरोखर मोठी नक्की आहे. बिल्डिंगला OC आलेली आहे, CC आहे किंवा मग सोसायटी पण झालेली, त्याच्यामुळे इथे तोही प्रश्न तुम्हाला कोणता उद्भवणार नाही आहे. जर तुम्ही कोणत्याही बँकेकडनं गेला तर तुम्हाला कोणतीही बँक चांगल्या पद्धतीनं लोन वगैरे पण देऊ शकते. आता राहिला प्रश्न किमतीचा, तर ह्याची जी किंमत आहे ह्या मालकाने आत्ता ठेवताना 1,40,00,000 रुपये निगोशिएबल ठेवलेली किंमत आहे. किंमतही चांगली पद्धतशीर आहे. जर कोणी मंडळी लोढाप्रिवासारख्या ह्या ठाणा स्टेशनपासून 3.5 किलोमीटर अंतरावरती किंवा जे आता नाशिक टू मुंबई रोड टच बिल्डिंग असल्या कारणानं अशा लोकेशनला जर कोणी बघत असतील तर मला असं वाटतं हा पर्याय एक चांगला नक्की असू शकतो. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळं आपण रोज घरं दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि लोकांसमोर रोज काहीतरी घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न असतो आपला. पण त्याच्यासाठी कृपया करून हात जोडून विनंती आहे की आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा किंवा जास्तीत जास्त लोकांनी आमचे फ्लॅट बघत राहा, जेणेकरून आमचा जो उत्साह आहे तो निरंतर चांगल्या पद्धतीचा राहील आणि रोज तुमच्याकडे आम्हाला चांगल्या पद्धतीनं रोज येता येईल. खरं तर मी कधीच कोणालाच हे म्हणत नाही आहे की मला माझ्याकडनंच या, मलाच घ्या, मलाच द्या. मी कधीच म्हणत नाही. दाखवणं हे माझं काम आहे. त्यातले त्यात माझं मन मला म्हणते की मी लोकांशी जर तुम्ही माझा कधी ओनर एखादा भेटला त्या ओनरशी पण चर्चा करा,
त्या ओनरला पण मी बऱ्याच गोष्टी सगळ्या गोष्टी बोलून सगळ्या गोष्टी नीटनेटक्या करायचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यातनं पण मी मनुष्यच आहे, काही चुकत असेल तर मला माफ करा. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.